नमस्कार, मी प्रीती HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पाण्यातील आंब्यांचं लोणचं, म्हणजेच मिठाच्या पाण्यातले आंबे। हे बघा, हे मिठाच्या पाण्यामध्ये आपण आंबे टाकले ना, हे वर्ष 2 वर्ष आरामात राहतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे खाऊ शकतो। तर आज आपण याचं हे लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी आपण हे इथे आंबे घेतलेले आहेत आणि काही इथे आंबाडे घेतलेले आहेत पाण्यातले। तर पहिले आपण कट करून घेणार आहोत। आपण आंबा कट करूया। पहिले याचे आपल्याला थोडीशी लस काढून घ्यायचे। आता आपल्याला कट करून घ्यायचं। हे बघा, असे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। हे आपल्याला नाही वापरायचे, जर कोय असेल तर ती वापरायची, जर बाटा झाला असेल तर नाही वापरायचं। याचा आपल्याला पाहिजे तशा अशा छोट्या मोठ्या आपल्याला तुकड्या करून घ्यायचे। आता आंबाडा सुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे। याचे सुद्धा आपल्याला असे भाग करून घ्यायचे। आता मी सर्व आंबे अशा प्रकारे कट करून घेते। तर इथे सर्व आंबे आपण हे बघा इथे कट करून घेतलेले आहेत, बारीक बारीक असे। आता आपण लोणच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत। आता आपण लोणच्यासाठी मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी 50 ग्रॅम हे राई गोळे घेतलेले आहेत। आता हे आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे। तर हे बघा, आता हे आपले हे राई गोळे आता व्यवस्थित ते भाजून झाले। ते बघा, कलर आता याचा चेंज झालेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत। आता या तेलामध्ये आपल्याला हा हिंगाचा खडा आहे तो उफलून घ्यायचा आहे। हा लगेच उफळला जातो। हे बघा, आता दुसऱ्या साईडनं आपल्याला उफलून घ्यायचा आहे। हा छान असा उफळतो तेळात। हा आपला झालेला आहे। आता आपण हा काढून घेणार आहोत। यातच आपण इथे थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहेत। हे आता आपण थोडेसे भाजून घेणार आहोत। हे सुद्धा लगेच आपले आता झालेले आहेत। हे पण आपण आता काढून घेऊ। आता हे मेथी दाणे आणि हा हिंगाचा खडा आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचा आहे। आता आपण याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत, आपल्याला लोणच्याला लागेल इतकं। आता याच तेलामध्ये पहिला आपण जो हिंग आणि मेथी जे कुटून घेतलेले आहे ते पहिले आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। थोडंसं परतून घेऊया। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे राई गोळे। हे सुद्धा आपण थोडेसे परतून घेऊया। आपण आपले जे आंबे आपण घेतले ते पाण्यातले असल्यामुळे त्याला मीठ आहे। आता आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार। एकदम जास्त नाही घालायचं कारण त्या आंब्यांना मीठ हे लागलेलं आहे। हे आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे बघा, हे आता परतून झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे। त्याच्यामध्ये आपण टाकणार इथे 4 चमचे तिखट आणि अर्धा चमचे हळद। हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत। गॅस चालू असताना आपल्याला हे मसाले नाही घालायचे, कारण की मग ते मसाले करपतात। त्यासाठी आपल्याला ते नंतर घालायचे। आता आपला लोणच्याचा मसाला इथे तयार झालेला आहे। आता आपल्याला हा थोडा पहिला थंड करून घ्यायचा आहे। तर इथे आपला मसाला बघा थंड झालेला आहे। आता आपण हा पहिला ताटामध्ये काढून घेणार आहे।
मसाल्यांना खूप छान असा वास सुटला एकदम मस्त। आणि हे लोणचं ना खूप छान लागतं, एकदा तुम्ही नक्की करून बघा जर तुमच्याकडे आंबे असतील पाण्यात टाकले तर। आता आपण जे आंबे कापून घेतले ते आपण ते टाकून घेणार। आता हा मसाला जो बनवलाय तो आपल्या सर्व या आंब्यांना असा लावून घ्यायचा आहे, पूर्ण असा काढून घ्यायचा आहे। आता तुम्ही कधीही लोणचं बनवू शकता, म्हणजे आंबे आणण्याची वाट पाहण्याची काहीच आवश्यकता नाही आहे। जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण असे मस्त ताजं लोणचं बनवून खाऊ शकतो। जर असे आंबे आपण पाण्यामध्ये टाकून ठेवले तर मस्त असं आपल्या इथे लोणचं आता तयार झालेलं आहे। हे बघा कसं छान झाले लोणचं आपलं तयार। आता हे आपल्याला एका बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। हे बघा आता आपण या काचेच्या बरणीमध्ये हा लोणचं भरून घेणार आहोत। मस्त असं आपलं लोणचं बघा तयार झालेलं आहे इथे। आता आपल्याला कधीही आपण लोणचं बनवू शकतो। याच्यामध्ये तुम्ही आणखीन मिरची वगैरे पण टाकू शकता, गाजरसुद्धा टाकू शकता आणि असं एकदम मिक्स लोणचं सुद्धा बनवू शकता। मस्त असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे। आणि आता ना उद्या याच्यामध्ये मग तेल आपल्याला जेवढं लागेल तितकं तेल गरम करायचं आणि मग ते थंड झाल्यानंतर मग ते बरणीमध्ये टाकून द्यायचं। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।